अभिजित दिघे आलेले आहेत. पोलीस बंदोबस्त कशा पद्धतीने शहरामध्ये तैनात आहे आणि नोटीस बजावण्यात आला, काय सांगेल? आता कॉक्रोच जनता पार्टीचे जे फाउंडर आहे अभिजित दिघे ते नागपूरमध्ये आलेले आहे. त्यांच्या आज संविधान चौकमध्ये एक त्यांनी ऑर्गनाईज केलेली आहे प्रोटेस्ट. तो त्याच्यामध्ये त्यांना एक नॉर्मल नोटीस आहे आम्ही सगळ्यांना जे देत आहे, जे ऑर्गनायझर्स असतात त्यांना आम्ही देत आहे. त्याच्यामध्ये शांतता ठेवण्याची कोई आक्षेपार्ह आहे ना ची वक्तव्य ते बोलायची नाही असं आम्ही त्यांना एक नॉर्मल नोटीस बजावलेली आहे. आणि त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही एअरपोर्टला पण बंदोबस्त लावलेली आहे. संविधान स्क्वेअरमध्ये पण आम्ही प्रॉपर बंदोबस्त प्लॅन केलेली आहे आणि ते हॉटेल आहे त्याच्यामध्ये पण आम्ही बंदोबस्त प्लॅन केलेली आहे. खरं तर ज्या पद्धतीने त्यांना हे देण्यात आलं म्हणजे फॉरेस्ट ऑफिसपासून संविधान चौकापर्यंत चालण्याची मुभा देण्यात आलेली आहे, तर कशा पद्धतीनं सुरक्षा व्यवस्था दिली ते बंदोबस्त प्लॅन केलेली आहे आम्ही. नॉर्मली जे असं रॅलीमध्ये जे आम्ही एक सुरक्षा आढावा घेतलेली आहे किती लोक येण्याची शक्यता आहे ते नॉर्मली त्याच्याप्रमाणे आम्ही वाढवून बंदोबस्त आम्ही प्लॅन केलेली आहे सिक्युरिटी दृष्टीने. काय प्राथमिक अंदाज आहे किती गर्दी होऊ शकते, किती लोकांचा? ते आमचं एक्सपेक्टेशन आम्ही सांगू शकणार नाही ॲज ऑफ नो, पण ते संध्याकाळी आम्हाला माहिती पडेल. आम्ही पण आम्ही बंदोबस्त जे प्लॅन केलेले ते आम्ही मॅक्सिमम पकडून ते त्याच्यामध्ये प्लॅन केले. सर हिंदी में बता दीजिए।